पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे यानो प्रभू येशूने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे म्हणून आज आपण एक सगळे लोक इकडे आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने बोलवलं म्हणून आपण इथे पोहोचलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी सिस्टर प्रश्न विचारताना मी ऐकलं की पर्यंत पोहोचायला खूप त्रासातून जायला लागलेले लोक नातू आहेत. हालेलुया. तात्कालिक हालेलुया. तेव्हा अजून दुपारपर्यंत काही लोकांनी पोहोचलं पण नव्हतं. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये लाजरस यांच्या संबंधातील गोष्ट लिहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लाजरस विषयी लिहिलेली इथे भाग आहे. हालेलुया. तिथे आपण पाहतो की हालेलुया येशू सांगत आहे तो मेलेले नाही, तो झोपलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे आपल्या कोरोना काळामध्ये वगैरे अनेक लोकांचे प्लेटलेट्स सुद्धा कमी जात होते. हालेलुया. प्लेटलेट्स किती पाहिजे? किती? बरोबर आहे. लाखांच्या वरती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इथे आपल्या मोठी एक व्यक्ती बसलेला आहे, त्याला फक्त 2000 प्लेटलेट्स आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे एक व्यक्ती बसलेला आहे, त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सांगितलं होतं की तुझ्यावर आता कुठलाही उपचार चालणार नाही, तू घरी जा, तुझा सर्व संपलेला आहे. स्पष्टपणे बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी त्या व्यक्ती देवाच्या सानिध्यामध्ये विश्वास ठेवत देवाबरोबर सहकार्य करत आहे. कोणत्याही त्रास होत नाही. त्रास वगैरे असेल तरी मिनिमम त्रासामध्ये सगळ्या गोष्टी करताय. आता आपल्यामध्ये बसलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोणाकडे आलो आहे, मी कोणाजवळ पोहोचलो आहे. हालेलुया. माझा परमेश्वर कोण आहे या सर्व गोष्टींचा देवा मला जाणीव होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ज्याच्या शरण जातो तो माझ्यासाठी काय करायचं ते करणार. हालेलुया. शिष्याने सांगितलं की तो मेलेला असेल तर, तो झोपलेला असेल तर तो उठणार, आपण तिकडे पर्यंत जायची गरज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाचा शुभ वर्तमान घेऊया. योहानाचा शुभ वर्तमान 11व्या अध्यायातील 4थं वचन. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. हालेलुया. आता जो आजार त्याचा स्थायी आहे. हालेलुया. येशूने सांगितलं ते मरणासाठी नाही, देवाचा गौरव प्रकट होण्यासाठी आहे. लोक एकदा उभं राहा. हालेलुया. हालेलुया. माझ्या मागे बोला. जे आजार माझ्या शरीरामध्ये आहे हे माझ्या मरणासाठी नव्हे तर देवाचा गौरव माझ्यामध्ये प्रकट व्हावं. माझ्या त्रासाद्वारे देवाचा गौरव प्रकट व्हावं. यासाठी या आजारपणा माझ्या शरीरामध्ये माझ्या देवाच्या परवानगीने आलेले आहे. माझ्या
शरीरातील सगळ्या दुर्बलता सगळ्या आजारपणा यामध्ये मी आणि माझे घराणे माझ्या देव परमेश्वराची स्तुती आणि गौरव करणार. हालेलुया. तुमच्या आजारपणात जे काही आहे ते आता तुम्ही येशूला सांगा. तुमच्या दुर्बलता जे काही आहे ते आता तुम्ही येशूला सांगा. हालेलुया. हालेलुया. आणि येशू जवळ जाहीर करा हे मरणासाठी नव्हे तर माझ्या देवाच्या गौरवासाठी आहे. बोला, माझ्या देवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. मी रीना राजेश विनेजिस आगाशी पॅरिश मधून आलेली आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की माझं 2022 या आधी मी प्रार्थनेमध्ये अजिबात इंटरेस्टेड नव्हते. फक्त संडे मास बुधवारी या इतकेच मिसा ऐकून मी आणि माझं कुटुंब आणि घरात रोजरी मात्र व्हायची. 2022 साली माझ्या जीवनात एक मोठं संकट आलं. माझ्या नवऱ्याचं लिव्हर सिरोसिसने पूर्ण लिव्हर खराब झालं. 1 वर्षाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ट्रान्सप्लांट शिवाय याला पर्याय नाही. आता लिव्हरचं असं ऑपरेशन करताना अशी गोष्ट आहे की ज्यांचा खराब झालेला आहे त्यांना जर चांगल्या माणसांनी त्याचा छोटासा म्हणजे पीस ऑफ लिव्हर एक छोटासा पीस दिला आणि तो जॉईन केला तर ते त्यांचंही लिव्हर चांगलं होतं आणि देणाऱ्याचंही लिव्हर वर्षभरात वाढतं. म्हणून माझा मुलगा 25 वर्षाचा होता आहे. त्याने लिव्हर देण्यासाठी पप्पांना लिव्हर देण्यासाठी त्यांनी हा सांगितला. परंतु काही टेस्ट केल्यानंतर त्याचं वजन जास्त होतं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या मागे लागलो आम्ही. साईला औषधं आणि प्रार्थना ह्या चालूच होत्या. आम्ही मध्ये मध्ये बेली फादरांना फोन करायचो, त्यांचे व्हिडिओज ऐकायचो. आवे मरिया, मायाळू कुमारी मरिया यांच्या प्रार्थना सतत आमच्या तोंडात असायच्या. त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनी स्वतःला सरेंडर केलं. फादरांना बोलवून चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःचं तुमसार करून घेतलं आणि त्यानंतर ते सुद्धा स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत येऊ लागले. आता चमत्कार असा की मुलाचं लिव्हर दिल्यानंतर मला सगळीकडून प्रेशर येत होता की मुलाने जर लिव्हर दिलं तर त्याचं लग्न कसं होणार, आपल्या समाजात त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होईल का. ओके, अशा पद्धतीचं हे दोन्ही बाजूने मी प्रेशराईज झाले होते. तरी सुद्धा परमेश्वरावर असलेला विश्वास आणि त्याने दाखवलेली आशा यावर मी ठाम विश्वास ठेवून माझी जी काही कामं होती ती मी नित्य नियमाने देवाला समर्पित करून करत होते. डॉक्टरांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी मी व्यवस्थित पाळत होते आणि ती वेळ होती 2023-31 मे. आम्ही लिव्हर साठी आणि त्यांचं नाव रजिस्टर केलं होतं. गव्हर्नमेंटची साईट असते त्यावर आपल्याला जर कोणते लिव्हर, किडनी हे ऑर्गन हवे असतील तर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि मग आपला नंबर कितवा येईल ते माहित नाही. त्यानुसार त्यांचा नंबर आम्ही रजिस्ट्रेशन त्याचं नाव रजिस्ट्रेट केल्यानंतर त्यांचा नंबर आम्हाला सांगत होते की खूप
लेट आहे म्हणून, परंतु मरियमातेची कृपा आणि तिच्यावर असलेला विश्वास ह्यांनी एक चमत्कार असा केला की 31 मेला आम्हाला फोन आला. त्याआधी एक बरोबर क्रिसमसच्या रात्री आणि ईस्टरच्या रात्री फोन आलेला की ऑर्गन आलेले आहे, जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला आम्ही कॉल करू. परंतु त्या दोन्ही वेळेला काही नंबर लागलेला नव्हता. त्यानंतर 31 मेला संध्याकाळी आम्हाला 4 वाजता कॉल आला की तुम्ही यायचं आहे, तुम्ही स्टँड बाय आहात, पण तुम्हाला इकडे येऊन थांबावं लागेल. आम्ही लगेच वाशीला अपोलो हॉस्पिटलला आम्ही निघालो. 10 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं की दोघं आहेत, तुमच्या आधी एक आहे आणि तुमचा नंबर नंतर आहे. जर त्यांचं होत असेल तर तुम्हाला घरी परत जावं लागेल. तीही परिस्थिती मी माऊलीच्या हातात दिली. माऊलीला सांगितलं, हे माऊली, जे काही करायचं आहे ते तूच ठरवलेलं आहे. आम्ही शांतपणे आमच्या रूम मध्ये गेलो. दमलेलो होतो त्यामुळे झोपी लागली. रात्री 1:50 म्हणजे जवळजवळ 2 वाजत आले होते आणि ओपीडीतून फोन आला की तुमचा नंबर लागलेला आहे आणि ऑर्गन तुम्हाला मिळणार आहे. आम्ही लगेच खाली गेलो. त्यांनी पैसे वगैरे जमा करायला सांगितले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे यांच्या आधी, माझ्या मिस्टरांच्या आधी ज्यांचा नंबर होता त्यांना क्रिएटिन म्हणजे पोटातले जे इन्फेक्शन आहे ते वाढल्यामुळे त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं, म्हणून ते लिव्हर यांना मिळालं. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. त्यावेळेला आम्ही मरिया मातेला एक प्रार्थना केली होती की माऊली, ज्यांना जास्त गरज आहे त्यांना तू हे ऑर्गन दे. आणि माऊलीने माझी प्रार्थना ऐकली. आज माझे मिस्टर 2 वर्ष झालेली आहेत, व्यवस्थित आहे. घरातलं काम, शेतातलं काम ते चांगलं व्यवस्थित करत आहे. त्याबद्दल मी आमलाईचे, हादबेनी आणि त्यांची टीम आणि मरिया मातेचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे मनापासून आभारी आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. हातांचा एवढे भागामध्ये कोणाकोणाला तरी काही काही त्रास होता, ते त्रास आता निघून गेलेला आहे. त्या व्यक्ती कोण आहे? एवढे भागामध्ये उभं राहण्यात त्रास होता तुम्हाला? काय त्रास? असा हात उंच केला ना की एकदम असं त्रास होतो. आता कमी झाला. कमी झाला का निघून गेला? निघून गेला म्हणजे आता नाही झाला असं. आता नाही येत इकडे. बसा. हालेलुया. तुम्हाला काय त्रास होता? मला ऑलरेडी मी त्याच्या 5 सर्जरीज केलेल्या आहेत. मल्टिपल सर्जरीज आहेत. 1 सर्जरी पेंडिंग. या सर्जरीसाठी मला ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ही 100% सक्सेसफुल नाही आहे, म्हणून आम्ही याला ओपन नाही केलेलं आहे. परंतु आज सकाळपासून ह्याच्यामध्ये जेवढ्या मुंग्या आहेत त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूपच बऱ्या झालेल्या आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कोणाला तरी एवढ्या भागामध्ये होते ते त्रास बरे झालेला अजून कोण आहे? तुला काय म्हणतात? सकाळपासून दुखत होते, आता बरं आहे. हालेलुया. अजून कोण आहे? तिथे दोघे जण आहेत. हालेलुया. सकाळपासून हा माझा एक एल्बो दुखत होता, पण सिस्टरने प्रार्थना आणि तुम्ही प्रार्थना केली आता केल्यापासून त्याचा कम्प्लीट फोल्ड होता. आता हँड फोल्ड होत आहे. ओके. दादा ना 3-4 आठवड्या अगोदर इकडे क्रॅक आलेला, त्याच्यामुळे इकडे सेन्सेशन नव्हतं. पण आता येताना सुद्धा जरा दुखत होतं, पण आता नाही दुखत. सेन्सेशन नव्हतं येत. सेन्सेशन होत आहे. हा अगोदर, पण आता जेव्हा येत होतो प्रवासामध्ये सुद्धा दुखत होतं, आता नाही दुखत. टाळ्या वाजवत मला वाटते
हाताचा हे त्रास असलेले कोणीही हे दुर्बलता येशूला समर्पण केलं नव्हता. समर्पण करायला दुसरं शेकडो गोष्ट आहे. हालेलुया. हे थोडं शुल्लक गोष्ट म्हणून आपण कदाचित समर्पण केलेलं नाही, प्रार्थना पण केलेलं नाही, तरी येशू पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उजव्या बाजूला किडनीचा संबंधातील त्रास असलेले कोणाला तरी येशूने उजव्या बाजूच्या किडनीचा तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे, बरेपणा दिलेला आहे. कोणाच्या तरी गुडघ्याला सांधे भयानक दुखत आहे, ते दुखणे आता देवाचा गौरव होऊ दे म्हणून प्रार्थना केल्यानंतर पायाच्या गुडघ्याचं दुखणे अचानक अनेकांचा बंद झालेला आहे. ते लोक कोण आहे हातवर करा. 1 2 ल्युट्रस मध्ये गर्भाशयाच्या पिशवीमध्ये मोठी एक गाठ होते. ते गाठ आहे म्हणून तपासणी करायची गरज नाही. स्वतःच्या अंगावर स्वतः हात लावताना सुद्धा त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव येत होते. अशा कोणतरी एका ताईला गर्भाशयाच्या संबंधातील गाठ निघून गेलेले एक आशीर्वाद येशूने आता दिलेला आहे. गुडघ्याच्या कालच्या भागामध्ये हाड भयानक दुखत आहे. अशा अनेक लोकांना पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी मानसिक आजार, मानसिक त्रास, मानसिक आजार, मानसिक त्रास आहे, मानसिक त्रासासाठी गोळीवर खात आहे, अशा कोणत्याही एका व्यक्तीला प्रभू येशूने पूर्णपणे आता मोकळा केलेला आहे. त्या व्यक्तीला आता पुढे औषधाची गरज होणार नाही, अशा प्रकारे देवाने त्यांना बरे केलेलं आहे. हालेलुया. तरी कोणी औषध बंद करायचं नाही. डॉक्टरांना जाऊन भेटून डॉक्टरांच्या बरोबर बोलून मात्र औषध बंद करायचं. हालेलुया. कोणाला तरी परमेश्वराने मानसिक आजारासाठी घेणाऱ्या औषधाचा गरज असता नाही, अशा प्रकारे बरे केलेलं आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.